भावधरी संतापाये, संतापाये भावधरी संतापाये, संतापाये भावधरी संतापाये. 2-3 गोष्टी महत्वाच्या. आणि त्यांनी अभंग सुद्धा अमृताहुनी गोड नाम, म्हणजे नामाचं महात्म्य आपल्याला सांगणारा अभंग वाजवला. नामाचं महात्म्य कलियुगात सगळ्यात जास्त आहे. हे नामाचं महात्म्य सांगणारे पण स्वतः गोंदवलेकर महाराज. हे मी सांगायला विसरलो की स्वतः पंडितजी गोंदवलेकर महाराजांच्या समाधीतले अनुग्रहित आहेत. समाधीतून महाराजांच्या अनुग्रह घेतला गोंदवलेकर महाराज. परंपरा आहे. खूप नामावर प्रेम आहे, खूप नामावर प्रेम आहे. आणि महाराजांची कृपा आहे, हे काही वेगळं सांगायला नको. ते महाराज पुन्हा पेटीवर ज्यांच्या मुखातून बोलायचे ते आपल्या मालाडचे श्री तात्यासाहेब केतकर. त्यांचा आज जन्मदिन आहे. पहिला मुद्दा. आज रथसप्तमी आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा, आज नर्मदा जयंती आहे. किती 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 योग जुळून आलेत. नथुराम गोडसे, काय त्यांचा हुतात्मा दिन आहे. नथुराम गोडसेंचा काहीतरी आहे आज जन्म, किंवा काय फाशी दिली असेल काहीतरी आहे, पण आहे. आणि विशेष म्हणजे महात्मा गांधींचा हुतात्मा दिन आहे आज म्हणे. क्या बात आहे ना. हां, असो, त्या लिहून आले म्हणून बोललो मी. मला दोघांबद्दल आदर आहे, पण कीर्तनात त्यांच्याबद्दल बोलावं इतका नाही आहे. त्यांचं कार्य मोठं आहे, महान आहे. गोंदवलेकर महाराजांच्याबद्दल जो आहे तो इतरांबद्दल असणं शक्यच नाही. समर्थ गोंदवलेकर हे संत मंडळीच आहेत. असो, कोणी त्यांचे वक्ता असतील तर मला आदर आहे त्यांच्याबद्दल, त्यांच्या कार्याबद्दल खरंच आदर आहे. मी गोष्टी पण सांगतो त्यांच्या. असो, थोडासा कमर्शियल ब्रेक आणि आफ्टर ब्रेक वी विल गो टू आख्यान. तुम्ही जाऊन या चहा पिऊन. गुरुजी चहा घेऊन या. सांगितलंय गुरुजींना सांग, गुरुजी चहा करणार 100%. हां, मी जरी मध्यंतरात चहा घेऊन आलो, नवे सगळे आले तरी चालतील त्यांना, असं आहेत गुरुजी. हां, मस्त माणूस आहे चिंचळकर गुरुजी, छान. असो, समर्थ सेवा प्रकारामध्ये भाग घेणारे भाग्यवंत याप्रमाणे आहेत. अगदी 5 मिनिटात हा भाग उरकतो. गुरु जा ना गुरुजींबरोबर. सर्वश्री शंतनू मुळे 501, नारायण देशपांडे 1001, मनीषा प्रभुदेसाई 501, कविता पै 1050, गौरव बेडेकर 1100, नितीन पुरंदरे 501, गीतांजली वगळ 1001. वेद असं म्हणतात, ह्रिया देयम श्रिया देयम श्रद्धया देयम अश्रद्धया देयम, पण देयम श्रद्धेनं द्या. श्रद्धा नसेल तरी द्या. ह्रिया म्हणजे लाजून द्या, देताना लाज वाटावी. देताना आणि घेताना काय धारणा असावी, देणाऱ्याला असं वाटावं अजून द्यायला पाहिजे होतं. हो, मी भगिनी निवेदिता जेव्हा पहिल्यांदा आल्या ना भारतात, त्यांनी विवेकानंदांना प्रश्न विचारला होता तिकडे, व्हॉट कॅन आय डू फॉर इंडिया. ते म्हणाले लव्ह इंडिया, फक्त भारतावर प्रेम करा, एवढंच म्हणाले. आणि उतरल्या त्या कलकत्त्याला आल्या. आणि कलकत्त्याला काय रेल्वे असेल, रेल्वेतनं उतरल्या आणि बग्गीत बसून त्यांची एक मैत्रीण होती, मठाकडे निघाल्या. बेल्लूर मठ आहे तिकडे निघाल्या. आणि त्यांनी वाटेत एक तळमळणारा भिकारी पाहिला. खाली उतरल्या आणि जेवढी इंडियन करन्सी त्यांच्याकडे होती, आणली होती थोडीशी, ते सगळे पाकिटातले पैसे देऊन टाकले. खाली बसल्या भिकाऱ्यासमोर आणि लहान मुलासारख्या रडायला लागल्या. बरोबर मैत्रीण होती, तिचं नाव आहे, मला आता नाव लक्षात नाही. तिनं विचारलं, कशाला रडता तुम्ही. नाही म्हणाले, ग माझ्या गुरुजींनी सांगितलंय, मी त्यांना गुरु मानते ना, मी त्या गुरुजींनी सांगितलंय की लव्ह इंडिया, भारत लव्ह इंडिया, याचा अर्थ भारतातला एकही मनुष्य दुःखी नको, सगळे सुखी पाहिजेत. मी आता याला माझ्याजवळचे सगळे पैसे दिले, पण हे संपल्यावर हा काय खाईल या कल्पनेने मी रडतीये म्हणाले. कसा आहे ना भाव. नाही तर माणूस देताना कमी देतो, काय कमी झाले काय असं नाही. म्हणून देताना भाव असा असावा, किती कमी दिलंय मी, आणि घेताना भाव असावा, किती दिलंय याने, मला जड झालंय, असा भाव असावा. हा भाव दोघांनाही आनंद देणार आहे. म्हणून रिया देयम. री म्हणजे लाज. श्री माहिती आहे आपल्याला, श्रीमंत माहिती आहे, पण वाल्मिकी रामायणात वर्णन येतं की श्रीराम जे होते ते ह्रीमंत होते. ह्रीमंत म्हणजे लाजण्याच्या बाबतीत श्रीमंत. हे ऐकून घ्या, वन्स अपॉन अ टाइम. हां,
आता लाजणे हा प्रकार वास्तविक स्त्रियांना तो दिलाय असं म्हणतात. असं म्हणतात स्त्रियांना परमेश्वराने दिलाय, पुरुष तेवढा लाजत नाही. लाज हा स्त्रीचा दागिना आहे. आमच्या गुरुजीने एक वाक्य सांगितलं, लाजता येत असेल तर दागिना कशाला. आणि पुरुषांकरता वाक्य सांगितलं, सद्विचार असतील तर संपत्ती कशाला. सद्विचारातला मनुष्य आनंदात असतो, त्याचं ब्लड प्रेशर नॉर्मल. ब्लड प्रेशर वाढायला कारण दुर्विचारच आहे हो. आनंदात असतो मनुष्य. आणि छान मला मुद्दा सांगायचा आहे, लाजून असं छान लाजून याचा अर्थ मनातल्या मनात असं वाटतं वाजून द्यायला पाहिजे होते ना. एक दृष्टांत ठेवतो आणि थांबतो. रहीम नावाचा एक मुसलमान संत होऊन गेला. जातीनं मुसलमान पण सत्पुरुष होता, सुफी संतांचा शिष्य होता, खूप श्रीमंत होता, भरपूर दानधर्म करायचा, दारात आलेला अतिथी विनमुख नाही जायचा. पण त्याच्या चरित्र कथा आहे, देताना तो थोडासा लाजायचा. देणं ज्याला द्यायचंय ना त्याच्याकडे बघायचा नाही. म्हणजे आपण काहीतरी देणं लागतो याचं आणि लाजायचा असा आणि द्यायचा. हे तुलसीदासांना कळलं. तुलसीदासांच्या समकालीन आहे तो. म्हणून तुलसीदासांनी पत्र लिहिलं, अरे तुम्ही एवढं दानधर्म करता लाजता कशाला, द्या. वास्तविक लाजायला कोणी पाहिजे, घेणाऱ्याने लाजायला पाहिजे की नाही, तुम्ही काय लाजता. रहीमनं त्यानं उत्तर पाठवले, त्यातला एक दोहा सांगतो मी तुम्हाला. रहीम म्हणाला, खरं सांगू गुरुजी, तुलसीदासजी खरं सांगू, मी देतो असं लोकांना उगाचच वाटतं. माझ्याकडे देण्याकरता उपलब्ध तो करून देतो ना. देनहार कोई और है, देनहार कोई और है, जो भेजत दिन रैन. दिवस रात्र माझ्याकडे येत राहतं, येत राहतं, येत राहतं. कुठून येईल माहित नाही, पण भरपूर श्रीमंत आहे मी, कितीही दिलं तरी येतच राहतं. देनहार कोई और है, जो भेजत दिन रैन. लोक धर्म हम पर करे, ताको नीचे नयन. लोक म्हणतात की तुम्ही मोठे आहात, तुम्ही महान आहात म्हणून मी लाजतो. नाहीये मी मोठा, हो नाहीये मी मोठा. कसा भाव असावा. अजून 2 दिवस आहेत, आपल्याला जे शक्य असेल ते समर्थन करता अवश्य करा. मी नेहमीच सांगतो, आपण आपल्या मुलांकरता FD कराव्यात, आपल्याकरता FD कराव्यात. करतात ना फिक्स डिपॉझिट, आणि ती संपत्ती त्यांना मिळते. थोड्या FD संतांच्या चरणी करा, म्हणजे ते पैसे नाही मिळणार, त्यातून पुण्यही मिळेल. आणि ती आपल्यालाही मिळेल आणि आपल्या पुढच्या पिढ्यांनाही मिळेल. मुलांना नुसता आडनावाचा वारसा देऊ नका, नुसता त्यांना रोगांचा वारसा देऊ नका, नुसता त्यांना संपत्तीचा वारसा देऊ नका, त्यांना पुण्याईचाही वारसा द्या. हे मी समर्थन करता सांगत नाही बरं, पादुकांकरता नव्हे. असे आळंदीला जा, असे गोंदवल्याला जा, असे स्वामी समर्थांकडे आपण ज्या संतांना मानतात तिथे जा आणि खरोखर भरपूर द्या. एखादी खोली अशी बांधा त्या ठिकाणी जाऊन, आणि पुढच्या पिढ्या जातील. आपल्या आजोबांनी खोली अर्पण केली बरं गोंदवल्याला, अहो त्या नातवाला वाटतं काय छान, किती चांगलं वाटतं बघा. त्याला वाटतं मी पण काहीतरी करीन. ही पण एक महत्त्वाची गोष्ट आहे ना. या दृष्टीने आपण जमेल ते करा. गडावर आम्ही आता खोल्या बांधत नाहीये सध्या, नाही तर तुम्ही म्हणाल खोलीला देऊ का 2 लाख रुपये. सध्या खोल्या बांधणं बंद आहे, कारण आता जागा संपत चालली. जर तशी योजना आली तर मी जाहीर करेन, कारण खोल्या आहेत, पुष्कळ लोकांच्या आहेत खोल्या, नाही असं नाही. गोंदवल्याला आहेत. सांगण्याचा हेतू असा, मी खोलीचं निमित्त सांगितलं. आपल्याला जे शक्य असेल ते आपण अवश्य समर्थन करता करा, ही विनंती करतो आणि थांबतो. समर्थांच्या पादुका पुन्हा कधी येतील माहिती नाही. पैसे पुन्हा मिळवता येतील, संधी पुन्हा येईल असं नाही. या दृष्टीने विचार करा, अशी प्रार्थना आपल्याला. उद्याचे कार्यक्रम सकाळी 6 वाजता काकड आरती, 6:15 ते 7:15 मस्त अशी पूजा असते. पूजा किती देखणी असावी बघायचं असेल तर सकाळी या. दुधाचा मंत्र, दह्याचा मंत्र, इतका सुरेख पूजेचा भाग चालतो की अरे बघत राहावं. मी तर लोकांना सांगतो रेकॉर्ड करा मोबाईलवर, जरा लांबून रेकॉर्ड करा. सोहळ्यात असतात ते, जवळ जाऊ नका तिकडे, म्हणजे पण रेकॉर्डिंग करा आणि घरामध्ये त्याची CD करून लावत चला. निदान आवाजाचं रेकॉर्डिंग करा. रुद्र आहे, महिम, इतकं सुरेख म्हणतात ही मंडळी आमची, आणि निस्पृह आहेत आमचे हे गणपती बुवा वगैरे. एरवी आपण घरी आले पूजेला दक्षिणा देतो, पण ते आत्ता सकाळच्या पूजेची दक्षिणा घेत नाहीत आणि गडावर उरलेले 9 महिन्यात 1ही रुपये कोणाकडनं दक्षिणा घेत नाहीत. निस्पृह आहेत. सांगण्याचा हेतू काय की धन मिळवणे हा त्यांचा हेतू नाहीये. असे ते लोक आहेत. जमलं तर या पूजेला आले म्हणून कीर्तनाला नाही आले असं करू नका. हां, त्यामुळे तुम्ही पूजेला आलो त्यामुळे आता संध्याकाळी झोपतो असं नका करू. दोन्हीला या. भिक्षा, उद्याचा भिक्षा विभाग 8 ते 12 भिक्षेला जातो आम्ही. उद्या पिरामल नगर, यशवंत नगर आणि उन्नत नगर नंबर 2 एवढ्या भागामध्ये आम्ही उद्या भिक्षेला जाणार आहोत. इकडे राहणारे कोणी असतील तर काय वाढायचं भिक्षेमध्ये? तांदूळ, गहू, डाळ, पैसे म्हणजे सुट्टे पैसे आणू नका. परवा 4 आण्याच्या एवढ्या थैल्या आणून दिल्या त्यांनी. बुवा पैसे कुठं चालवणार आम्ही ते?
देणं महत्त्वाचं नाही, ते चालायला पाहिजे की हो, अशा दृष्टीनं जमेल तर. बघा, हे गडावरती लक्षावधी लोक येतात वर्षामध्ये, त्यांच्या उदरामध्ये जाणारं अन्न असतं, तेव्हा हे काही वैयक्तिक कुणाकरता मागणं चाललेलं नाही आहे, हे काही सांगायला नको. भिक्षा साधारण 12 वाजेपर्यंत आटोपते, त्यानंतर दुपारी विश्रांती असते. एकदम 5:30 वाजता करुणाष्टके सवाया हा कार्यक्रम, 6:15ला समर्थांची सायम आरती, आणि 6:30 वाजता समर्थ स्थानिक आरती जगदंबेची, आणि बरोबर 7:15 ते 7च्या मध्ये कीर्तनाचा कार्यक्रम सुरू होतो. साधारण 9:30 वाजेपर्यंत कीर्तन असतं. या दृष्टीने आपण घरी सांगूनच ठेवावं, 9:30 पावणे 10पर्यंत आम्ही येणार नाही. थोडं मी आग्रहानं लोकांना सांगत असतो की तुम्ही जरा पक्के व्हा, प्रपंचाला घाबरून परमार्थ करू नका, परमार्थाकरता प्रपंचाला स्टॉप करा. पुष्कळ म्हातारी म्हणजे वृद्ध स्त्री ते म्हणले, बुवा मुलं ओरडतात, त्यांना म्हणा आम्ही कीर्तनाला जाणार, तुम्ही पण चला कीर्तनाला, असं तरुणांना सांगत चला. पुष्कळ घरामध्ये आम्हाला असं चित्र दिसतं की पोरांना घाबरून आई वडील राहतात, यांनी नाही विचारलं तर, आणि काही बोलला तर, आणि सुनबाई बोलली तर. आमचे कीर्तनकार एक बुवा होऊन गेले, त्यांचं नाव हरिभाऊ कराडकर, आयुष्यभर कीर्तन केली. असा टणटणीत म्हातारा होता. मी वृद्ध लोकांकरता मुद्दाम ही गोष्ट सांगत असतो, याचा अर्थ घरात भांडण लावतो नव्हे, हा, पक्केपणा करता सांगतो. हां, आणि खरंच तुम्ही या पद्धतीने वागा, खरोखर मुलांना आपला आधार वाटतो. आपला पक्केपणा कमी पडतो म्हणून मुलं, आपण जर कन्फ्यूज असतो तर मुलं म्हणतात ते पक्के असतात, असं होतं. उलट त्यांना असं वाटलं पाहिजे, आपला आधार वाटला पाहिजे, असे आपण पक्के पाहिजे. तर ते कीर्तनकार होते हरिभाऊ कराडकर, म्हणजे मी ज्यांच्याकडे शिकलो कीर्तन घागबुवा, त्यांचे गुरुजी रामभाऊ कराडकर, त्यांचे वडील आणि गुरुजी. त्यांनी 12 वर्ष गाण्याचा अभ्यास केला भास्करबुवा बखलेंकडे, आणि 12 वर्ष शास्त्राचा अभ्यास केला. ते गायला लागले, आणि भास्करबुवा बखले, मास्टर कृष्णराव आणि बालगंधर्व हे पहिल्या रांगेतले त्यांचे श्रोते असायचे, पहिल्या रांगेतले श्रोते. आणि भास्करबुवा सांगायचे, हऱ्या अरे बोलू नको रे, आता गात राहा, असं म्हणायचे भास्करबुवा. हरिभाऊ नाव होतं ना, गा म्हणाले, आता बोलू नको. आणि बोलायला लागले की ते म्हणायचे, आता गाऊ नको, बोलत राहा. काय असेल टेस्टी बघा बोलणं. आम्ही गायला लागलो की लोकांना वाटतं केव्हा एकदा संपतंय, बोलायला लागलो की गाणं केव्हा सुरू होतंय, असं होतं आमचं. हां, बोलण्याचा हेतू एवढाच आहे की या पद्धतीने हे होते. आणि 60-65चे झाले, आणि त्यांनी ठरवलं की आता सगळं मुलांच्या नावे करून द्यायचं नाही, इथून पुढे एकदाही सही करणार नाही, फक्त आता परमार्थाकरता जीवन वाहणार, असं ठरवलं. म्हणून कराडला होते कराडकर बुवा, कराडच्या जवळ कोळे नरसिंगपूर म्हणून नरसिंहाचं स्थान आहे. कृष्णेच्या काठी 200 एकर जमीन, म्हणजे काय असेल बघा, श्रीमंत. म्हणून कीर्तनावर अवलंबून नाहीत ते. त्यांनी कराडच्या वकिलाला बोलवलं, कराडच्या कोर्टात गेले आणि म्हणले, बॉस मुलांना बोलवलं, सगळी शेवटची सह्या, आता पुन्हा ॲग्रीमेंट आमकं तमकं नाही, पुन्हा मी सही नाही, सगळी जमीन तुमच्या नावे. तो वकील बुवांच्या प्रेमातला होता, म्हणजे श्रोता होता कीर्तनातला. तो म्हणला, बुवा एक 10 एकर जमीन तरी ठेवा, 200च्या 200 सगळी देऊन टाकू नका हो, 10 एकर तरी ठेवा. मुलं विचारत नाही तो हल्ली. ते म्हणले, असू दे, लिहून टाक. हां, विचारत नाहीत वगैरे, मी घाबरणार नाही म्हणले पोरांना, तू लिहून टाक म्हणले. बरं 65चे होते, असे काही फार तरुण नव्हते. नाही नाही म्हणले, बुवा तुम्ही ठेवा ना. नको म्हणले, मुलं विचारले नाही, चालेल मला म्हणले. तो फारच बोलायला लागला वकील, माझं ऐका तुम्ही, 5 एकर तरी ठेवा हो, तेवढ्या करता तरी पोरं विचारतील. ते म्हणले, त्याचं नाव आहे, ते अगदी शिवी दिल्यासारखं म्हणले, अरे त्याला जर का पोरांनी विचारलं नाही ना म्हणले, तर पुन्हा लग्न करीन आणि विचारणारी पोरं जन्माला घालीन म्हणले. क्या बात आहे, हा कॉन्फिडन्स आला पाहिजे हो. नाही, उशीर झाला की पोरं ओढतात. त्यांना सांगायचं, बाबा रो हे बघा, मला माझं जीवन महत्त्वाचं आहे, आणि सांगावं लागत नाही, तुमचा पक्केपणा कळतो. मुलं काही तरुणांना कळत नाही समजू नका बरं. आज तरुण वर्ग खूप चांगला आहे भारतातला. तुम्ही परदेशात जाऊन बघा, कोंडवाड्यासारखे आईवडील राहतात, कोंडवाड्यात कोंडल्यासारखे. भारतात अजून आपला मुलगा नमस्कार करणार आहे, अजून बऱ्यापैकी शिल्लक आहे. अजिबात तरुणांना कमी हे करूच नका. तरुणांना जर हे कळलं की हे चांगलं काम आहे, अहो ते कीर्तनाला येतील आणि माझ्या पाठीशी उभे राहतील, बुवा तू चांगलं काम करतोयस, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत, असं दणदणीत तरुणांचं आहे सहकार्य. अण्णांच्या पाठीशी किती तरुण मुलं गेली होती सांगा, गेली होती की नाही. हां, सांगण्याचा हेतू असा, चांगलं काही निर्माण झालं की तरुणांना ते पाहिजे. असं थोडीच आहे की तरुण सगळे वाईट आणि म्हातारे सगळे चांगले. उलट मला हल्ली उलटच वाटायला लागले संसदेबद्दल. हां, थोडं नाम घेऊया, कीर्तनाला या. मुद्दा सांगायचा, कीर्तनाला या, पुन्हा पुन्हा हे ऐकायला मिळेल असं नाही. छान बसा. आपल्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटची व्यवस्था या कीर्तनामध्ये असते. कीर्तनाची व्याख्याच अशी आहे, कीर्तन म्हणजे जुनं असं काही नाही आहे. अहो, ही परंपरेनं लक्षावधी वर्षाची व्यवस्था आहे आपली. काय म्हणायचं, द स्पीच ऑफ पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट विथ म्युझिक.
हां जमला का शब्द? जरा तोडकं मोडकंच इंग्लिश आहे माझं. हां सांगण्याचा हेतू संगीतासह व्यक्तिमत्वाचा विकास करण्याची ही उत्तम व्यवस्था आहे. फक्त ती परंपरागत आहे. डोक्याला फेटा बांधून तो बुवा उभा राहतो, भस्म लावलो, कुंकू लावतो, अंगावर काय उपरणं घालतो किंवा पगडी घालतो. मग ते जुनं झालं ना, त्यामुळे आपल्याला असं वाटतंय हेच मी मस्तपैकी हॅट घालून किंवा मस्तपैकी असा हे करून मस्त टाय बूट असं वगैरे घालून उभा राहिलो आणि इथे मंदिरात न घेता एखादा हॉल भाड्याने घेतला आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटवरची सुमंत सरांची स्पीचेस, मग तेच हित आहे की नाही? इथं निदान संतांच्या गोष्टी तरी सांगतो आम्ही. या दृष्टीने कीर्तनाकडे बघा असं म्हणतो. थोडं नाम घेऊया. नामाचं महात्म्य सांगतो मी आपल्याला. सगळ्या परमार्थाचं सार सांगितलं एका संतांनी. परमार्थ म्हणजे काय? ज्याला परमार्थात पुढे जायचं त्यानं फक्त 3 गोष्टी सांभाळाव्यात. 3 आवृत्ती होईल तुम्हाला. 3 गोष्टी सांभाळाव्यात. कुठल्या 3 गोष्टी? पहिली गोष्ट, भगवंताचं दिवसभरात नाम घेत चाला. एक तरी माळ करा. म्हणजे 13 करत असाल तर एक नका करू. बुवानी अगदी संकटातून सोडवलं. बाबा बेलसरेंनी सांगितलं होतं पूजनीय 13 करा, पण बुवानी आम्हाला जरा सोडवलं बा. हा असं नाही, 13 करत तर 13 करा. 13 मेरा करण्यापेक्षा 13 करावं. नाम घ्यावं, लगेच फरक पडतो. मी अनेक घरं अशी बघितली आहेत, विष्णू सहस्रनाम सुरू केलं आणि घरातल्या समस्या कमी होत गेल्या. म्हणा विष्णू सहस्रनाम रोज, घ्या रामाचं नाव रोज, लगेच फरक पडतो. कसा फरक पडतो? करायचंय काय आपल्याला? फरक पडल्याची कारण आहे आपल्याला. आंब्याची झाडं किती हे मोडण्यापेक्षा आंबे खाण्याची मजा घ्यावी. सगळं आहे, सिद्ध करता येईल. ते सिद्ध करायला वेळ आता नाहीये, पण सिद्ध करता येईल. पण तुम्ही नाम घ्या. भगवंताचं वचन आहे, जो मेरे नाम पर मैं उनके काम पर. भगवान म्हणतो, जो मेरे नाम पर मैं उनके काम पर, जो अपने काम पर मैं मेरे धाम पर. असा आहे भगवंत. थोडं तरी नाम घ्या, सुरू करा. आपल्याला आवडणारं नाम सुरू करा. हो, अमुकच नाम घ्या काही नाही. हो, इडली म्हणा, डोसा म्हणा, उत्तापा म्हणा, मूलद्रव्य मटेरियल त्याचं एकच आहे की. हो, इडली म्हटलं की जरा घट्ट करून घ्यावं लागतं आणि डोसा म्हटलं की त्यातच थोडं चमचाभर पाणी किंवा ताक घालून जरा ढवळून. उत्तापा म्हटलं की जरा ते टॅमॅटो चिरून त्याच्यावर घालावे लागतात. तसं राम म्हटलं की तो धनुष्य घेऊन येतो आणि कृष्ण म्हटलं की बासरी घेऊन येतो. धनुष्य आत ठेवायला 2 मिनिटं वेळ लागतो विंगेतनं आत जायला त्याला. गणपती म्हटलं की लगेच सोंड लावून येतो. तोच तो, ते काय एकच आहे. ते मूलद्रव्य त्याचं एकच आहे. देवी म्हटलं की लगेच कुंकू लावून येते आतनं. बालगंधर्व यायचे तसं. सांगण्याचा हेतू असा की कुठलंही नाम घ्या, पण सुरू करा. जर घेत नसाल तर सुरू करा, घेत असाल तर उत्तमच आहे. जमलं तर विष्णू सहस्रनाम म्हणा रोज. बघा, खूप लोकांना समस्या असतात. विष्णू सहस्रनाम सुरू करा. खूप 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 फरक पडतो, एवढंच सांगतो. दुसरी गोष्ट काय? 3 गोष्टी म्हणलो. पहिली गोष्ट स्मरण. परमार्थ परिपूर्ण होण्याकरता पहिली गोष्ट स्मरण. दुसरी गोष्ट सेवा. परमार्थाची, परमार्थातल्या लोकांची, भगवंताची जमेल ती सेवा करावी. वेळ आली, मिळाली संधी की सेवा, मिळाली संधी की सेवा, सेवा. आणि तिसरी गोष्ट सत्संग. स्मरण, सेवा आणि सत्संग, त्याचा 100% परमार्थ पूर्ण होतो. अहो, घर तर आपलं उत्तमच होतं, पिढ्यानपिढ्या आपल्या आनंदात राहतात आणि आपला पारलौकिक प्रवासही चांगला होतो, आध्यात्मिक जीवनही उत्तम होतं. आणि एक दिवस भगवंत भेटल्याशिवाय राहत नाही. गोंदवलेकर महाराज म्हणायचे, तुम्ही तुमचा हात माझ्या हातात द्या, तो मी हात रामाच्या हातात देईन म्हणायचे. किती छान ना. माझ्याच हातात ठेवीन नव्हे. नाही तर हात म्हणलं की सध्या भीतीच वाटते. हो, असो, गंमत सोडून द्या. मस्त नाम घ्या, ताठ बसा. टाळी खणखणीत वाजवा. प्रपंचात वाजवता तशी वाजवा. प्रपंचात कशी वाजवता? बढती मिळता टाळी. प्रमोशन मिळालं, दे टाळी म्हणले. वास्तविक सिनॅरिटीनं तो चालला होता, पण जरा काय मजा मजा असते. बढती मिळता टाळी, स्वगृही येता दे पत्नीला टाळी. बायकोला म्हणतो दे टाळी. कसं तुझ्या सासू सासऱ्यांना गावाला घालवलं? शहाणाच असले का? त्यांनी एवढं लग्न लावून दिलं, एवढा पैसा करतो, तू त्यांना घालवलं गावाला? आणि पुन्हा आपल्या पोरांकडनं अपेक्षा करतो त्यांनी विचारावं. वा रे वा. बढती मिळता टाळी, स्वगृही येता दे पत्नीला टाळी. भजनी टाळा टाळी,
भजनी टाळा टाळी आईशा नरास यम कवटाळी. आसक्तीनं प्रपंच करणाऱ्याचा मृत्यू सुद्धा घोर होतो. थोडे डिटॅच व्हा, फार नको, थोडे, आणि मग प्रपंचाचा आनंद कसा होतो बघा. त्याकरता मस्त नाम घ्या ही प्रार्थना. विसरलात, ऐकता ऐकता असे झालात, परत मस्त असे बसा, पाठ. तबला पण तसाच झाला खाली. कमी झाला, कमी झाला. वाढलाय. श्रोते हो, मी रोज गमतीनं हे बोलतोय, पण खरा विचार करा. आज जो बसलाय तो काय नाम घेतो सतत सांगा. आज जो बसलाय तो रामनाम घेतो. पलीकडेची जगदंबा आहे, तिच्या कानावर सतत कुठलं नाव पडतं? ती पतीजवळ असते ना सतत. माहेश्वरी नमोस्तुते. माहेश्वरी म्हणजे महेश्वराची पत्नी. तिच्या कानावर कुठलं नाम पडतं सतत? रामनाम. तो कुठलं नाव घेतो? रामनाम. असं गोड नाम आहे, म्हणून आपण नाम घ्या ही आपल्याला प्रार्थना. श्रीराम जय राम जय जय राम. 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 हो श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. सावकाश. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. ओ श्रीराम जय राम जय जय राम. 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 ओ श्रीराम जय राम जय जय राम. ओ श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम.
श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम। राजाधिराज रामचंद्र महाराज की नमः। पार्वती पते हर हर हर। जगदम्बा माता की जय 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 रघुवीर समर्थ। चरित्र ऐका समर्थ गुरुचा, चरित्र ऐका समर्थ गुरुचा, चरित्र ऐका समर्थ गुरुचा। चरित्र ऐका समर्थ गुरुचा, भाविक शिष्याचे हो, भाविक शिष्याचे हो, शिष्याचे चरित्र ऐका समर्थ गुरुचा। वा बुवा। पंचतुंड नर रुंड मालाधर, पंचतुंड पार्वतीश आधी नमितो, पार्वतीश आधी नमितो। मूळ चाल ही आहे। चरित्र ऐका समर्थ गुरुचा, भाविक शिष्याचे, शिष्याचे शिर कमलाते कापुनी दिधल्या, शिर कमलाते कापुनी दिधल्या। शिर कमलाते कापुनी दिधल्या। श्रोते हो, आपल्या भारतामध्ये अशा अनेक गुरु शिष्यांच्या जोड्या होऊन गेल्या की ज्या संपूर्ण जगाला परमार्थासाठी आदर्श ठरल्या। वशिष्ठ श्रीरामांची जोडी असेल, श्री सांदीपनी श्रीकृष्णांची जोडी असेल, श्रीकृष्ण उद्धवांची जोडी असेल, हरिहर बुक्क आणि विद्यारण्य स्वामी यांची जोडी असेल, छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थांची जोडी असेल, स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंस यांची जोडी असेल, ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आणि ब्रह्मानंद स्वामींची जोडी असेल, तात्यासाहेब केतकर महाराज आणि पूजनीय बाबा बेलसरे यांची जोडी असेल। काय जोड्या आहेत या! कशी गुरु भक्ती करावी हे शिष्य शिकवतो आणि कशी शिष्यावर कृपा करावी हे गुरु शिकवतो। तशी समर्थांच्या चरित्रातली एका शिष्याची योग्यता किती होती हे समजायकरता, आपली योग्यता कशी असावी हे लक्षात येण्याकरता हे चरित्र मी आपल्याला सांगतोय। असा एक शिष्य होऊन गेला समर्थांचा की ज्यानं त्रिखंडामध्ये कुणालाही जमणार नाही अशी गोष्ट करून दाखवली। शिर कमलाते कापुनी दिधल्या भोळ्या रामाचे, भोळ्या रामाचे, रामाचे
चरित्र ऐका समर्थ गुरुचा, चरित्र ऐका, चरित्र ऐका, चरित्र ऐका, चरित्र ऐका, चरित्र ऐका, चरित्र ऐका, चरित्र ऐका समर्थ गुरुचा. हा मुलगा कुठं मिळाला समर्थांना? समर्थ पूर्ण गावोगावी, पूर्ण भारतभर सगळीकडे अध्यात्माच्या प्रचाराकरता फिरत होते. ब्राह्मणो हिंडता बरा या न्यायाने फिरत होते. हेतू काय? कशाला फिरायचं? एकमेव हेतू, गावोगावी लोकांच्या अंतःकरणातली श्रद्धा भक्ती दृढ करावी, नेमकी जी धारणा व्हायला पाहिजे ती धारणा करून द्यावी, याकरता फिरतायत. दिवसभर कार्यक्रम आणि त्यात रात्रीच्या वेळेला समर्थ स्वतः कीर्तन करायचे. उत्तम कीर्तन. कीर्तन समर्थांचं चांगलं होतं वाईट होतं हे म्हणायचं योग्यताच नाही कोणाची. उद्धव स्वामी त्यावेळेचे साक्षीदार वर्णन करतात कसं होतं कीर्तन, ऐका. म्हणाले, करी कीर्तने नारदा सारिखाची, कदर्यू परी शांती जाचे सुखाची, जया वाटते कांचनू केर जैसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय. आत्तापर्यंत झालेले सगळे सत्पुरुष लक्षात ठेवा, एक तर स्वतः कीर्तन प्रवचनकार होते किंवा कीर्तन प्रवचन आवडणारे होते, अगदी पुराण काळापासून. हा झाले की नाही बघा. कीर्तनकार संत नाही म्हणत आहे मी, संत म्हणतोय आपल्याला. कीर्तन करणे हे संतत्वाचं लक्षण नाही आहे, पण संतांना कीर्तन आवडत तरी होतं किंवा ते स्वतः कीर्तनकार होते की नाही बघा. प्रवचनकार असेल म्हणजे भगवंत हा विषय त्यांच्या बोलण्याचा असायचा. आता समर्थांचं कीर्तन म्हणजे कसं असेल कल्पना करा. मी नेहमी गमतीने सांगतो, समर्थांच्या कीर्तनात आणि आमच्या कीर्तनात एक साम्य आहे. दोघांच्याही कीर्तनात श्रोते डोलतात, हे ते साम्य आहे. जय जय रघुवीर. त्यांच्या कीर्तनात असे असे डोलायचे, आमच्या कीर्तनात. एका गावात मी कीर्तनाला गेलो, 3-3.5 तास त्या दिवशी कीर्तन केलं मी. 2 तास कीर्तनाची वेळ, पण त्या दिवशी काय रंगलं कुणास ठाऊक, आणि कुणी बोलायलाही नव्हतं कुणास ठाऊक. आणि 3.5 तास म्हणजे जरा जास्तच झालं कीर्तन. एक जण मागं बसला होता, ह्याची दानं देगा देवाला, असा जागा झाला प्रसादवाले. उठा म्हणले, हे घ्या. दोन मग बुवा आज लवकर संपवलं कीर्तन. त्याला म्हणलं, काय तुला उचलेपर्यंत कीर्तन करू का काय? हा, समर्थांचं कीर्तन कसं होतं? आमची प्रसिद्ध दिंडी आहे, कराडकरी दिंडी. रामदासांची अमृत तुल्य वाणी, रामदासांची अमृत तुल्य वाणी, रामदासांची अमृत तुल्य वाणी, रामदासांची अमृत तुल्य वाणी. श्रवणी पडता, श्रवणी पडता, हो श्रवणी पडता लोचनी येत पाणी. ही रामदासांची तुझ्या प्रीतीचे अमर भूपाळी. किंवा अलीकडे सुद्धा पुष्कळ 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 काव्य या दिंडीच्या चालीत असतात. तोच चंद्रमा नभात, तीच चैत्र यामिनी, पुढच काही कीर्तनात म्हणता येत नाही रामदासांची. म्हणून पु ल देशपांडे म्हणायचे, जगात कीर्तन जर नसतं तर संगीताचा जन्मच झाला नसता. पु ल देशपांडे.
किती किती चाली आहेत हो. मला पुन्हा पुन्हा वाटतं या चालींचे श्रीनिवास खळे कोण असतील हो. किती जुन्या चाली आहेत. रामदासांची अमृत तुल्यवाणी श्रवणी पडता लोचनी येत पाणी पाणी हो. श्रवणी पडता लोचनी येत पाणी स्वये येतो श्रवणास रावणारी स्वये येतो स्वये येतो श्रवणास रावणारी. क्या बात. प्रत्यक्षाहुनी प्रतिमा उत्कट. आता प्रत्यक्षात चांगलं व्हावं असा आशीर्वाद द्या. कसं सांभाळून घ्यावं अज्ञान लेकराला हे सुद्धा शिकवायचं. किती छान. स्वये येतो श्रवणासी रावणारी रंग चढला तई कीर्तनात भारी ही रामदास रामदास रामदासांची. कवींनी वर्णन करून ठेवलं रामदासांची अमृत तुल्य वाणी. श्रोत्यांना असं वाटायचं कानातून अमृत चालले. किती गोड. डायबिटीस वाल्याला सुद्धा चालेल असं गोड. आणि सगळे रोग बरं करणारं हे औषध हो. समर्थांची वाणी. मला एकाने विचारलं दृष्टांत द्याल का. म्हटलं देतो ऐका. रसिकतेनं ऐका कीर्तन. घड्याळ बघूच नका. हा घड्याळ ही प्रपंचाला बांधायची गोष्ट आहे. प्रपंचाच्या मनगटाला. परमार्थाच्या मनगटाला नाही बांधायचं. परमार्थाच्या मनगटाला बांधायची गोष्ट वेगळी आहे. आणि ती म्हणजे सद्गुरूची माळ बांधायची असते. त्याला गंडाबंधन म्हणतात ना. मी आता त्यांचा आहे बस. आपण पाकातले चिरोटे करता की नाही. करता का. उद्या आणा म्हणत नाहीये हो म्हणा. ते बुवा बहुतेक उद्या आणायला सांगते वाटतं. नाही हो. इकडे पण काही हरकत नाही. मुंबईला पुण्याला असं काही नाही बुवा. सगळेजण सारखे आहेत ना. बायको म्हणाली किती छान स्वयंपाक केलाय आज तुम्ही. रोज चांगलाच करता पण आजचा फारच चांगला झालाय. हा पदार्थ तुम्हाला कोणी आईने शिकवला का. तो म्हणला नाही वडिलांनी. पाकातले चिरोटे जेवढं ते पीठ चेचून घ्यावं ठेचून घ्यावं तेवढे त्या पाकातल्या चिरोट्याला पदर जास्त सुटतात बघा. जे करणार आहेत त्यांना कळेल. बाकीच्या 1000 पाकक्रिया खाना खजाना खुजाना ते बघून सुगृहिणी स्वयंपाकही उत्तम आला पाहिजे हो. प्रत्येकाला आला पाहिजे. असं काही नाही स्त्री पुरुष. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट मधला तो एक भाग आहे ना. चांगलं आलंच पाहिजे. करायचं का नाही नंतर ठरवता येईल. स्वतःच्या हाताने स्वयंपाक करायचा का तिकडून आणायचं. पण येत नाही हे कमीपणाचं लक्षण नाही का. जेवढं तुम्ही ते पीठ ठेचून घ्याल ठेचून घ्याल चेचून घ्याल तेवढे त्याला पदर सुटतात. नंतर ते तेवढं असं असं करून लाटायचं. म्हणाल बुवा बारीक बारीक माहिती आहे तुम्हाला. कीर्तन नसताना मी आचार्याचाच धंदा करतो. हा आणि मग छानपैकी ते तळायचे आणि तळले ना की ते तूप निघून जावं म्हणून असे वरती ठेवायचे तिरके. सगळं त्यातलं तूप असं सगळं जातं. आणि मग ते पाकात सोडायचे. घट्ट पाक साखर पाक केलेला त्यामध्ये केशर घातलेलं केशरी पाक सुरेख असा पाक त्यामध्ये सोडायचे. आणि पाकात त्याचा कुरकुरीतपणा जाऊ न देता भिजवायचे. बरोबर आहे ना. ते चेंबट झाल्यावर काय. एकानं मला वाढला लाडू वाढला. तो फुटच ना ताटात. जोरात दाबला तो दुसऱ्याच्या ताटात गेला. तो म्हणला असू दे बुवा माझा तिकडच्या ताटात गेलाच आहे. फक्त माझ्या इकडे कोणी बसला नव्हता म्हणून मी लाडू शिवाय आलो घरी.
आणि जेवायला बसली मंडळी की जे लोक जेवायला बसले त्यांना पहिला वरण भात वाढावा आणि घरातली ती सुगरण आपल्या सुनेला सांगते किंवा स्वतः पाकातले चिरोटे वाढायला घेते. जेवणारे पण असे भरपूर व्यवस्थित जेवणारे, नको 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 कायम चिरणं, यांना साखर चालत नाही, वाळू खा म्हणलं. मग चालत नाही काय, रडे खा ना जरा दणकून. रडी झालीत माणसं हल्ली, खाणं कमी, डाएट. आणि डॉक्टर लोक सुद्धा तुम्हाला सांगतो असं सांगतात, हाडण कातडी एक करतात ते. आपली जरा टणटणीत मस्त गोल 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 मनुष्य पाहिजे हो. असं अगदी जरा ऊन लागलं की अरे उन्हात ठेवा, दगडावर आपटा, पावसात ठेवा, टणटणीत पाहिजे. त्याकरता अन्न चांगलं खाल्लं पाहिजे, व्यवस्थित रसभरीत खाल्लं पाहिजे. कीर्तनाला या, मी आपल्याला शिकवेन कसं जेवायचं ते. आणि मग मी तुमच्याकडे जेवायला येईन. जय. मी हे रंगवून सांगतोय समर्थांच्या कीर्तनाबद्दल. आणि मग वाढायला घेते ती बाई, 2-2 चिरोटे प्रत्येकाला वाढत जाते. प्रत्येक जण मला सांगतानाच तोंडाला पाणी सुटतंय. असा दाताला धार लावून आलेला प्रत्येक जण. आणि असा तो करून बरोबर कुरकुरीत अगदी असा पाकातला चिरोटा असा करावा. जो तुकडा तोडलाय तेवढाच तुटावा. पाक जिभेवर इकडे तिकडे फिरावा. काय वहिनी, काय मस्त झालेत पाकातले चिरोटे, असं त्यांना म्हणेपर्यंत त्या उरलेल्या चिरोट्याचा जो पाक आहे तो असा यावा. पण इतकी टेस्ट आहे त्याला, चिरोटा संपल्यावर दुसरं खेप वाढायला येईपर्यंत याला म्हणतात जेवण. असं समर्थांचं कीर्तन. समर्थांनी प्रत्येक अभ्यास जसं ते पीठ ठेचतात तसा ठेचून प्रत्येक मुद्द्याचा कसून अभ्यास केलेला. त्यानंतर तपश्चर्येनं तापलेला तो प्रत्येक शब्द, प्रत्येक अनुभव तपश्चर्येनं. जसा तिकडे गरम तेलात उकळून काढतात ना, तसा गरम साधनेत यांचा अनुभव उकळून निघालेला. आणि मग प्रत्येक शब्द भक्तिरसामध्ये ओथंबत घालावा. त्याचा प्रत्येक पदर प्रत्येक मुद्द्याचा असा वेगळा वेगळा करून सांगावा. अहो काय, जसं ते असं करायचे ना लोक खाणारे, तसे कीर्तनातले श्रोते सुद्धा वा 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 क्या बात आहे असे भारावून जायचे. केव्हा एकदा कीर्तन संपतंय, भैरवी म्हटली की टक्क चेहरे फुलतात लोकांचे, संपलं वाटतं. आणि तुम्हाला एक सांगतो, ज्याला काही संगीत कळत नाही त्याला भैरवी कळते. कारण तेव्हा संपतं हे माहिती असतं. जय जय. असं नाही हो, रसिकतेनं कीर्तन ऐकतायत. समर्थांनी आवाहन केलंय बघा, तुम्ही नुसतं चांगलं म्हणून गर्दी करू नका. मला या रामाच्या कार्याला चांगली तरुण मुलं द्या, लहान मुलं द्या. माझ्याकरता नव्हे, गावोगावी आपल्याला टीम उभ्या कराव्या लागतील. यवनांच्या विरुद्ध, दुष्ट लोकांच्या विरुद्ध आपल्याला यंत्रणा उभी करावी लागेल. मी गावोगावी हे सांगत असतो. गोरेगावमध्ये फक्त 100 तरुणी बांड मुलं असू द्यात, सकाळी 5 वाजता उठून व्यायाम करणारे, फक्त 100 गोरेगावमध्ये. आणि त्यांचा एक ग्रुप करा, त्यांनी व्यायाम करायचा, सकाळी संध्याकाळी दासबोध किंवा गीता वाचायची रोज, कितीही काही असो. 100 मुलं. आणि कुठे काही अपराध घडू देत, फक्त हातामध्ये काठ्या घ्या आणि नुसते जाऊन उभे राहा, मारू नका. पोलीस स्टेशन समोर जाऊन नुसते उभे राहा. 100 पोरांना पाहिलं दणदणीत, काय लिहून घेतो लगेच. गुन्हेगारासमोर तो तिथेच त्याची पितांबर झाला पाहिजे धोत्राचा. मारामारी करण्याची गरज नाही हो, संघटित होण्याची गरज आहे. तुम्ही नुसता संघ करा, एकत्र या, जबरदस्त शक्ती उभी राहते. म्हणून एक मला शब्द खूप आवडतो, सज्जन हे सक्रिय असले पाहिजेत आणि ते संघटित असले पाहिजेत. म्हणून संघटित सक्रिय सज्जन हे समर्थांच्या जीवनाचं एक ध्येय होतं. सज्जन आज आहेत की नाही, भरपूर आहेत, पण याच्या याला तो जात नाही, त्याच्या याला हा जात नाही. आणि त्यांचं आम्ही कुणाचं काही वाईट केलंय का, कुणाचं चांगलं केलंय का? आपला गुडनेस आहे ना, तो पॅसिव्ह गुडनेस आहे, नॉट ऍक्टिव्ह गुडनेस. ऍक्टिव्ह गुडनेस यायला पाहिजे. सज्जनपणा हा सक्रिय असला पाहिजे. आणि सज्जनांनी संघटित व्हा. आपल्या गावामध्ये अशी बिशाद नाही कुणाची की वाकड्या नजरेनं आपल्या एखाद्या बहिणीकडे, एखाद्या मुलीकडे पाहतील. कुठल्याही क्राईमला, कुठल्याही गुन्ह्याला तोंड फुटतं आपण दुबळे असतो म्हणून.
म्हणून समर्थांनी फार आग्रहानं सांगितलंय, शक्तीने मिळती राज्ये, युक्तीने कार्य होत असे, शक्तियुक्ती जये ठाई तेथे श्रीमंत नांदती. समर्थांच्या उपदेशाचं सारामृत हे आहे की सज्जनांनी शक्तिमान व्हा आणि संघटित व्हा. समाजाला जास्त धोका दुर्जनांच्या आक्रमणाचा नाही आहे, तर सज्जनांच्या निष्क्रियतेचा आहे. मला काय त्याचं, हे फार घोटाळ्याचं काम आहे. म्हणून मला तरुण मुलं द्या, लहान मुलं द्या, असं समर्थ सांगत होते. तुम्ही घाबरू नका. म्हणाल बुवा आता पैसे मागत होता, आता पोरं पण मागायला लागला, काय आहे काय? मला काय. पण खरं सांगू, खरंच आपल्याला जमलं तर एक आठवडाभर गडावर जाऊन राहा. तरुणांकरता सांगतोय, 1 महिनाभर राहा. आमचे योगेश बुवा म्हणून असा तरुण मुलगा आहे, MBA झालेला मुलगा आहे, सगळं सोडून गडावर आता मुख्य आहे. तरुण मुलगा आहे, 30 वर्षाचा. असा बघितलं ना त्याच्याकडे तर समर्थ उभे आहेत असं वाटतं. जा तुम्ही, मी सांगतो माझ्या शब्दाकरता जा. तरुणांनी, तरुण मुलांनी जा, मुलींनी नव्हे. तरुण मुलांनी जा आणि 1 महिनाभर राहा, 15 दिवस राहा, 8 दिवस राहा. वाढण्याची सेवा करा, दिनक्रम बसवून घ्या, गड नुसता फिरू नका. सकाळी व्यायाम करा. बघा तुम्हाला सांगतो मी, जन्मोजन्मी आपल्याला ते संस्कार उपयुक्त पडतील. फक्त या जन्मी नव्हे, फक्त आपल्या मुलाबाळांना आणि नव्हे, जन्मोजन्मी. ठरवा आणि घाबरू नका. गडावर पोरगं गेलं म्हणजे आता परत कधीच येत नाही, अजिबात नाही. तिथला आमटी भात खाल्ला की परत यावंसच वाटतं. जय जय. हा, असं आवाहन करतायत मुलांना, मला मुलं द्या. कीर्तन आटोपलं. कीर्तन आटोपल्यावर लोक निघून गेले आणि एक आई वडील एका 7 वर्षाच्या मुलाला घेऊन आले. महाराज तुम्ही म्हणलात ना पोरांना, या पोराला घेऊन टाका. म्हणले काय करतो हा? काहीच करत नाही म्हणून तर तुम्हाला देतोय. म्हणले थोरला शेती करतो, दुसरा सरकार दप्तरी आहे, तिसरा उत्तम आर्टिस्ट आहे, मग हा चौथा काही करत नाही. म्हणले संध्या केली, संध्या सुद्धा करत नाही मुंजे केल्यापासून. मग काय टीव्ही पण बघत नाही, कळतच नाही, अक्कलच नाही काही, फक्त जेवतून झोपतो, काही नाही. हो काय लोकांची मानसिकता आहे. शक्यतो कशात चालत नाही त्याला परमार्थात चालवायचा. मी पार्ल्याला पूजा सांगायला गेलो होतो बरं, घडलेली घटना सांगतो आणि थांबतो, भैरवी घेतो. असं आश्वासन दिलं की माणसं आता झालेलं. आणि तुम्हाला खरंच सांगतो, पादुकांची पूजा सुरू झाली, मी त्याला मंत्र सांगत होतो, तो आपल्या पोरावर चिडचिड करत होता, सारखा चिडचिड. मी 2-3 वेळा पाहिलं आणि मी म्हणलं काका समर्थ आलेत आपल्या घरी, तुम्ही आचमन केल्यानंतर दुसरं आचमन करेपर्यंत चिडचिड नसते करायची, नाही तर पूजा वाया जाते. त्याच्याही लक्षात आलं बाबा परका माणूस आपल्या घरात आलाय, आपण चिडचिड करणं, विकार असे दाखवणं बरोबर नाही. म्हणून तो म्हणला सॉरी बुवा. पुढची पूजा झाली, पुन्हा केशवायनमा म्हणून म्हणजे कर्मांतरणे द्विराचम्य झालं. आणि मग त्यांनी मला प्रसाद दिला, सगळ्यांना प्रसाद देऊन सोहळ्यातच होता तो म्हणला बुवा खरंच सांगा, तुम्ही चिडू नये, मी मान्य आहे, पण हा मुलगा, एवढे आम्ही आई वडील दोघं कष्ट करतो, नोकऱ्या करतो, पैसे मिळवून आणतो, पण हा मुलगा 10वीत 2.5 वर्ष झाली म्हणले, 5 वेळा वारकरी झालाय तो. आषाढी कार्तिकी भक्तजन येती, तसा मार्च ऑक्टोबर जातो सारखा. म्हणला वारकरी झालाय, बोर्डाचा वारकरी झालाय म्हणला तो, बोर्डाचा. तुम्हीच सांगा, आम्ही एवढी कटकट करायची, एवढे कष्ट, पोरांनी अभ्यास नाही करायचा. आता बघणार शेवटचं एकदा या मार्च मध्ये, नापास झाला ना तर सरळ गडावर पाठवणार म्हणले. अरे तुला काय वाटतं सगळ्यात असं थोडीच आहे. सांगण्याचा हेतू असा, समर्थांना जरा वाईट वाटलं की अरे परमार्थाला कमी लेखतात. ठीक आहे म्हणाले. नाव काय याचं? म्हणाले याचं नाव राम. चालेल म्हणले, कसाही असला तरी चालेल. राम आहे ना नावात, आमचा ऐहिकापेक्षा नामावर विश्वास जास्त आहे. समर्थ म्हणाले नव्हे कर्मना धर्मना योग काही, नव्हे भोगना त्यागना सांग पाही, म्हणे दास विश्वास नामी धरावा, प्रभाते मनी राम चिंतित जाव. या रामाला घेतला आणि समर्थ चाफळला आले, तिथून गडावर आले आणि एक गंमत झाली. ती गंमत काय झाली हे ऐकायला उद्या संध्याकाळी बरोबर 6:45 एकत्र या. अगला एपिसोड कल शाम 7:45 बजे. कहीं जाना नहीं, रिमोट को दूर रखना और आगे है. हा मुलगा राहू लागला. त्याला फार कळत होतं असं नाही, आणि फार कळत नसलेलीच माणसं परमार्थ चांगला करतात. जय जय रघुवीर. कुठल्या भावाने राहायला लागला, कुठल्या भावाने राहायला लागला. काय त्यानं केलं? काही केलं नाही, फक्त एकच गोष्ट केली.
संतापायी भावधरी संतापायी भावधरी संतापायी तेणे देव पडे ठाई तेणे देव पडे ठाई तेणे देव एकदा गुरुजींना पुन्हा एकदा धन्यवाद देतो. त्यांच्या कलेला, त्यांच्या अनुभवाला, त्यांच्या वयाला सर्वांच्या तर्फे वंदन करतो आणि पुन्हा केव्हा तरी या अशी प्रार्थना करून ठेवतो. ते म्हणाले समर्थांची सेवा तेवढीच माझी झाली. किती छान भाव. तेणे देव पडे ठाये पडे ठाये 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 मिले सुर मेरा आपका तो सूर बने सबका हो. जरा बदल करतो काव्यात. तेणे देव तेणे 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 देव पडे. माझी संपला स्टॉक एवढंच. तेणे तेणे देव पडे ठाई भावधरी संतापायी भावधरी संतापायी पायी भावधरी संता भावधरी संता भावधरी संता पायी ही झाले कीर्तन शेवट गोड करा कीर्तन रंगी वाजवा करटाळी नाम घोषे पातका होय होळी येथून कल्याण साम्राज्य सुखराशी अवघे उठा ओवाळा राघोबासी सुखसहिता दुःखरहिता निर्मळ एकांता कलिमल दहनागना स्वामी समर्थ नकळे ब्रह्मादिका अंत अनंता तो तू आम्हा सुलभ जय कृपा जय देव जय करुणाकर आरती ओवाळू सद्गुरु माहेरा जय देव माये विण माये विश्रांती ठाव शब्दी अर्थ लाभ बोलणी वा सद्गुरु प्रसाद सुलभ उपाव मी रामदासा पडला संत जय देव जय करुणाकर आरती ओवाळू सद्गुरु माहेर जय देव जय कायेन वाचा नारायणायति समर्पय अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे कृष्ण 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 हरे हरे. राजाधिराज रामचंद्र महाराज की नमः. पार्वती पते हर हर हर. जगदंबा माता की सब संतन की सदा सर्वदा योग तुझा घडावा
तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता, जय जय रघुवीर समर्थ. सर्वांनी शांत दर्शन घ्या. दासबोध कुणाला हवे असतील तर मागवण्यात आलेले आहेत. मोठे बाबा पूजनीय बाबा बेलसर यांनी अर्थ लिहिलेले दासबोध आहेत उपलब्ध. जय जय रघुवीर समर्थ.